छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या शौर्याला नाही जोड, ज्याच्या धैर्याला नाही तोड, अथांग आहे तो समुद्र समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तेजस्वी सूर्यासारखा तो मराठी माणसाचा धगधगता अभिमान, काळीचा हे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, असा तो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आज आपण या महाराष्ट्र भूमीत राहतो. मग हे महाराष्ट्र भूमीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जाणतो का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तरी कोण? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण या महाराष्ट्रात राहतो. हे महाराष्ट्र तरी काय आहे? तर महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, शंभूच्या पराक्रमाचा, जिजाऊंच्या संस्काराचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा म्हणजे हा माझा महाराष्ट्र. आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फुटेल तर अशा मर्द मराठी मावळ्यांचा म्हणजे हा माझा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या संस्कारांनी आणि मावळ्यांच्या साथीने ही हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. ही हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एकच वाक्य ठासून होते, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि त्यातूनच हे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. येसाजी, कंकाजी, धनाजी, संताजी, जीवा महाला यासारख्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगताना माझे शब्द देखील अपुरे पडतील. त्यांचे पराक्रम म्हणजे जसे की शाहिस्ते खानाची फजिती, अफजल खानाचा वध, आदिलकीन कोंढाण्याचं, गडाला पण सिंह गेला, असे इत्यादी त्यांचे पराक्रम आहेत. मला जाता जाता एक प्रसंग सांगून जावासा वाटतो. शत्रू म्हणतात ना, शिवराय हे स्त्रियांचा आदर करीत होते, ते आपल्याला या प्रसंगातून कळते. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची जेव्हा लाल महालामध्ये बोटं कापली, तेव्हा शाहिस्ते खान संपूर्ण महालामध्ये ओरडत फिरत होता. तेव्हा त्याची बहीण त्याच्या समोर आली आणि बोलली, हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया, और सिवा मेरी बेटी को उठा ले गया, हुजूर गजब हो गया. तेव्हा शाहिस्ते खानाने तिला उत्तर दिले, अरे पगली तुम चुप करो, अरे पगली तुम चुप करो, सिवा किसी की उंगलियां काट सकता है, किसी की गर्दन तोड़ सकता है, लेकिन किसी स्त्री को हाथ नहीं लगाता, अरे पगली तुम चुप करो. या प्रसंगातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा चारित्र्य संपन्न हा गुण दिसून येतो. मला जाता जाता एक सांगावेसे वाटते, शिवाजी काय होते, शिवाजी कोण होते? तर